ची कॉन्फरन्स खूप इम्पॉर्टंट आहे सर. प्रेझेंटेशन एकदम मस्त झालं पाहिजे. आसोरी मॅम काय खुश होतील ना आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर. सोहम सर ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडी. सर एक मिनिट, कॅमेरा ऑन करू नका. सुझॅन काय करतेस? लेट होतोय आपल्याला. सर ते कपाळाला कुंकू लागले तुमच्या, तसं बसणार आहात का क्लायंट समोर? लक्षात नाही आलं माझ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट. हा हॅलो. हा 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 मस्त वास येतोय. अरे कसला घाट घातलायस तू? बाबा आज माझ्यासारखा अनेक बायकांचा असतो ना उपास, हा. म्हणून म्हटलं जरा 100 लाडू करूया आणि मंदिरात त्यांना वाटून येऊया. अरे मस्त कल्पना आहे. तुला वाटतंय ना, करूया. चल मी तुला मदत करतो. बाबा अहो नको, व्रत आहे, मलाच करावं लागेल सगळं. अगं, एवढे सगळे लाडू कशी करशील तू एकटी बाळा? मी करतो ना मदत, तेवढं चालतं ग. नाही नाही बाबा, मला खरंच जमेल. ऐका माझं. हळू. बाबा प्लीज ना, हो जमतंय मला, मी करते. तेवढं चालतं ग. नाही चालत, मी करते. एवढं चालतं ग. हा मी आता हे कसे छोटे ओळख. एक काम करा, तुम्ही बाहेर बसा. या झालं की मी अगं, बोलते तू- तुम्हाला. बसा बाहेर. थँक्यू सो मच. काय मस्त झालं सर प्रेझेंटेशन. कॉन्ट्रॅक्ट पण मिळाला आपल्याला. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू मॅडी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ओके, तर आसोरी मॅम येत असतील, त्यांना मला रिसिव्ह करायला जावं लागेल. हो. निघते मी. ओके हो तसंही काही काम नाहीये आता. निघ. बाय सर. हो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सो तू काय कमाल प्रेझेंटेशन दिलंस. सो खरं म्हणजे ना, तू आता सगळा बिझनेस टेक ओव्हर करायला हवास. आसावरी मॅम पेक्षा तुला जास्त कळतं रे बिझनेस मधलं. सुझॅन तुला जी अक्कल आहे ती या लोकांना नाही ना. काय करणार आपण? तुला माहितीये सुझॅन, हा एवढा मोठा जो बिझनेस आहे तो कोणी उभा केलाय? कोणी? ऑफकोर्स मी केलाय. पण क्रेडिट कोणाला मिळतं? मॅडमना. तिला काय कळतंय बिझनेस मधलं? साधी गृहिणी होती ती. बिझनेस कसा करायचा ना हे मी शिकवलंय तिला. सुझॅन ही कंपनी आहे ना माझी आहे फक्त, आणि या कंपनीवर फक्त माझाच हक्क आहे. एकदा कंपनी माझ्या ताब्यात येऊ दे ग. हे आईला सगळं लिगली करायचं असतं ना. मी हे असलं काही पाळणार नाही. हे तत्व बित्व असल्या फालतू गोष्टींना अजिबात महत्व द्यायचं नाही मला. एकदा कंपनी माझ्या ताब्यात आली ना की बघ काय ग्रोथ होते या कंपनीची. काय करणार, इथे फालतू लोकांना महत्व दिलं जातं आणि माझ्यासारख्या टॅलेंटेड लोकांना शून्य किंमत आहे. सो तू झिरो नाही, तू हिरो आहेस. ते कसला हिरो? माझ्याच कंपनीत काम करण्याचा पगार मिळतो मला, ज्यातून माझ्या बेसिक गरजा सुद्धा पूर्ण होत नाही. टॅलेंटेड लोकांची माझी काही व्हॅल्यूच नाहीये इकडे. पण हे चित्र लवकरच बदलेल बघ. एक दिवस ही अख्खी कंपनी माझ्या हातात असेल आणि मी मालक असेल या कंपनीचा. सो डोंट वरी, तुझे सगळे ड्रीम फुलफिल होतील आणि आय प्रॉमिस मी कायम तुझ्या सोबत राहील. हो ग माझी ड्रीम गर्ल. थांब जरा.
डार्लिंग. अगं मी पण मिस करतोय तुला. पण काय करणार, आज मॅडमने सांगितलं ना ऑफिसला जाऊ नको. नाही तू नको घरी येऊस. इथे सगळे आहेत घरात. ओके बाय बाय. येस बाय बाय. अरे काय महत्वाचं बोलत असेल बोल ना तू. हो नाही आजोबा, इतका महत्वाचा नव्हता. आलो मी. अरे थांब रे, तुलाच भेटायला आलोय मी. काही काम होतं का? काही नाही रे, काम काही नाही. तुझ्या कामाच्या गडबडीत आपल्याला बोलायला वेळच मिळत नाही. म्हणलं आज तू घरी आहेस, आपल्या नातवाशी बोलावं. खरं आहे आजोबा, बोला ना. कसा आहेस तू? सतत काम करताना दिसतोस. तब्येतीची काळजी घे जरा. तुझे वडील सुद्धा इतकेच मेहनती होते, त्यांच्यावर गेलास तू. आता मध्ये काही काळ भरकटला होतास तू, पण परत जागेवर येणार हे मला खात्री होती. अरे शेवटी कुलकर्णी खानदाराचा कुलदीपक आहेस तू. तुझ्यातनं चूक होणं शक्यच नाही. तू वाईट मार्गाला लागणंच शक्य नाही. मला अभिमान आहे तुझा. एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये स्वतःच्या आईला खंबीरपणे साथ देतोस. हो आजोबा, मी खरंच एवढं काहीच नाही केलंय. एवढं सगळं करून मी काही केलं नाही या म्हणण्यामध्ये सुद्धा मोठेपणा असतो. खरंच तुझ्या आईच्या पाठीशी फार खंबीरपणे उभा असतो. इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी पेलणं सोपं नसतं, माहिती आहे मला. थँक्यू आजोबा. असाच मोठा. गॉड ब्लेस यू. हे काय शुभ्रा, तू काहीही कर, कितीही बिझी हो, पण डान्स नको सोडूस. निदान अर्धा तास तरी काढत जा स्वतःसाठी. दिन दिन ना ना दिन दिन ना रक दिन दिन ना ना दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना रक दिन दिन ना तत तत थई तिगदा दिग दिग थई तत तत थई तिगदा दिग दिग थई तत तत थई तिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग ना दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना रक दिन दिग दा तिगदा दिग दिग दिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई थई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई 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 तथई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई थई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई 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 तथई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई थई तिगदा दिग दिग तिगदा दिग दिग थई 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 तथई ना दिन दिन ना तिन तिन ना रक दिन दिन ना तत तत थई तिगदा दिग दिग थई तत तत थई तिगदा दिग दिग थई तत तत थई तिगदा दिग दिग थई तिगदा दिग दिग थई पनघट पे जब बंसी सुनाई सुनकर राधा दौड़त आई ता थई थई तत आ थई थई तत ता थई थई तत आ थई थई तत जब देखा राधा को गाना रोक लिए बंसी की तान क्यों रोका जी तूने बंसी गाना राधा ना बोले अब जा कान्हा राधा ना बोले अब जा कान्हा राधा ना बोले अब जा. तिथे नाही बसायचं. तिथे तेल तापतंय. इकडे लांब बसायचं. इकडे बस. ओके. काय ते तुझ्या कामाचं नाहीये. बबडू
थांब बबडू, घाबरू नकोस. बबडू घाबरू नकोस. हे बघ, आग विझली आता, शांत हो. हा, घाबरू काय झालं? आग कशी लागली? बबडू, तुला मी सांगितलं होतं ना त्या तेलाजवळ जाऊ नकोस म्हणून. काय झालं असतं म्हणजे तुला? त्याच्यावर कशा रागवतोस? तू लहान आहे, तू मोठा आहेस ना, तुझं लक्ष द्यायला पाहिजे ना त्याच्याकडे. किती झालं तरी आमच्या खानदाराचा वारसदार आहे तो. त्याला काही झालं असतं तर काय केलं असतं मग? आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बबडू, तू रडू नकोस. मी तुला आईस्क्रीम देतो. हा, चल चल, ये, मी तुला आईस्क्रीम देतो. ये. हे बरं. सोहम, ना धिन धिन ना धिन धिन ना तिन तिन ना त्रक धिन धिन ना धिन धिन ना धिन धिन ना तिन तिन ना त्रक. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अहो, शुभ्रा हे कोणी दिसत नाहीत, कुठे गेलेत? तुला माहित नाही, आज घरच्या दोन्ही सुनांनी लोणच्याचा घाट घातलाय. हो. हा? चला बघूया काय चल करतात. चल 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 चल. अरे वा, मस्त चाललीये लोणचं घालायची तयारी. चला छान करा, दोघं जण मस्त लोणचं घाला. मी जाते ऑफिसला. आई, अहो थांबा ना, तुमच्या मदतीशिवाय कसं करू हे? अगं असं काय करतेस? तुला येतं की छान लोणचं घालता, आणि हे आहेत ना तुझ्या बरोबर मदतीला. ते आहे तो, पण तुम्ही ते कैरी मिरचीचं लोणचं करता ना, त्याची रेसिपी सांगा ना. कुलकर्ण्यांची स्पेशल रेसिपी आहे. अहो सोहमला ते लोणचं खूप आवडतं आणि बबडू पण इतक्या आवडीनं खातो ते. हो, पण शुभ्रा, मला माहितीये तू एक वेळ तिच्याकडे दागिने मागती देईल, इस्टेट मागती देईल, पण त्या खास या मिरची आणि कैरीच्या लोणच्याची रेसिपी काय देणार नाही. काय काहीतरी बोलताय तुम्ही? काय खोटं बोलतोय का मी? तुला सांगतो शुभ्रा, गेलं एक तप मी ती रेसिपी मिळवण्याची तपश्चर्या केली आहे, पण म्हातारा आणि त्याची खाष्ट सून काय रेसिपी देत नाहीत मला. आई, आई प्लीज ना, माझ्या बबडूचं आवडतं लोणचं माझ्या हातून घालण्याची माझी इच्छा आहे. प्लीज ना. ठीक आहे, तुला म्हणून सांगते. घेऊन ये पेन आणि पेपर. अगं असं काय करतेस तू? 150 वर्षाची परंपरा आहे या कुलकर्ण्यांच्या लोणच्याला. मग 10 पिढ्या करतायत, इतक्या सहजासहजी तिला रेसिपी देणार आहेस? अहो पण बाबा, ती कुलकर्ण्यांची सूनच आहे ना, तिला द्यायलाच हवी रेसिपी. तीच पुढच्या पिढीला देईल नंतर. अजून वेळ आहे, ती अजून तयार व्हायची आहे, कळलं? तुम्ही बाकीची लोणची करा, ते लोणचं फक्त असंवरच करेल. अहो बाबा, असं काय करताय? माझी खूप इच्छा असते, पण मला वेळ कुठे मिळणार? मला मीटिंग पण आहे ना बाबा. असं काय करते तू? आतापर्यंत कसं मॅनेज केलं? ऑफिसून आल्यानंतर कर मग. ठीक आहे, तुम्हाला हवं तसं होईल. मग सॉरी शुभ्रा, मला बाबांची इच्छा नाही डावलून चालणार. तुम्ही तयारी करून ठेवा, आल्यावरती लोणचं मीच बनवेन. बरं आहे, मी सगळी तयारी करून ठेवते. ठीक आहे, येऊ का आता? डबा? हो, डबा घेऊन जाईन. डबा सगळा संपेन आणि कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही. आणखीन काही? गद. येते, मी तुला फोन करून सांगते काय तयारी करायची ती. चला मी पण येतो. तुला म्हटलं होतं ना मी, म्हातारा आणि त्याची खाष्ट सून अजिबात ऐकणार नाहीत. चला तयारी करून ठेवूया आपण. सो आय एम सो ग्लॅड की तुम्हाला पिक करायला आलायस. असं रोज रोज येत जा ना. सकाळ सकाळ डोकं फिरवलंय त्या शुभ्राने. आज काय लोणची घालण्याचा कार्यक्रम, आता दिवसभर हाच कार्यक्रम सांगा. हाऊ बोरिंग. त्यांना काय कळतच नाही, नवऱ्यापेक्षा लोणची महत्वाची आहेत का? हे असं काहीतरी बोर करत बसायचं, दिवसभर अशी काहीतरी छोटी छोटी कामं उकरून काढायची आणि करत राहायची. आता घरी गेल्यावर सोहम तुझ्यासाठी लोणचं बनवलंय, मग ते टेस्ट करा, मग दिवसभर त्या लोणच्यात असणार आणि तिला सुद्धा त्या लोणच्याचाच वास येत राहणार. हाऊ टॅकी. बरं ते सगळं जाऊ दे. यू रिमेंबर तुम्हाला परफ्यूम गिफ्ट केला होता, तो मी आज लावलाय. हाऊ डू आय स्मेल? नाही ते सो
आता 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 स्मेल लाईक अ फ्रेश फ्लावर्स. सो थँक्यू सो मच. रस्त्यात कोणीतरी बघेल आपल्याला. चल पटकन सो पटकन चल यू सो नॉटी. पटकन चल पटकन चल. काय आम्हाला काही जेवायला मिळणार आहे का नाही? का सकाळपासून लोणचं लोणचं आणि फक्त लोणचंच? बस काय दत्ता, अरे आमची हिंमत आहे का तुला उपाशी ठेवायची? एक 10 मिनिटात जेवण होईल रे बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही दोघांना लोणचं करायचं पण नाही म्हणून बाहेरच्या माणसाला बोललो वाटतं. शुभ्रा, तरी मी तुला म्हटलं होतं की सून म्हणून तू पक्की तयार नाही अजून. अरे अरे अरे, मला तर अजिबात पटलेलं नाही, अजिबात पटलेलं नाही मला हे. काय पटलेलं नाहीये तुला दत्तू? मी तुमच्या घरच्या किचन मध्ये काम केलेलं. तू 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 कसं काय इथेस? ओळखत नाही मी. ते ओढणी वगैरे होती म्हणून ओळख नाही. तू 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 असतं ठीक आहेस मग. कसं काय ठीक आहे? मी तर तुमच्या घरची थोडीच आहे. नाही पण बाहेरची पण नाहीस ना. बाहेरची नाही म्हणजे घरचीच झाले ना. हे तू इथं हे सगळं काय करत बसलीस तू? अरे मला आवडतं हे सगळं करायला. हे बघ, ते लिंबाचं लोणचं मी केलंय, पण ते तुला आत्ता मिळणार नाही. आपण एक काम करूया, मस्त ना बुके ऑर्डर करूया त्यांच्यासाठी. मी स्वतः सगळा स्वयंपाक बनवते, त्या दोघांच्या आवडीच्या गोष्टी. आपण सगळे एकत्र जेऊया. अगं त्या दोघांचा खास दिवस आहे, त्या दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवायला. आपली कशाला लुडबुड मध्ये त्यात. मग काय करायचं? आयडिया करूया, छानशा रेस्टॉरंट मध्ये त्यांच्याशी टेबल बुक करूया, त्यांना जेवायला पाठवूया. नाही बरोबर आहे तुमचं, आयडिया पण तशी बरी आहे, पण काही असं वेगळं खास केल्यासारखं नाही ना वाटत आहे. काही म्हणा मिस्टर राजे, तुम्ही म्हणवता स्वतःला यंग वगैरे, पण नवं काही सुचत नाही तुम्हाला. म्हातारा झालात तुम्ही. सर हाय मॅम. बरं झालं वेळेवर आलीस. मला सांग माडी, मी म्हातारा झालो? नो सर, तुम्ही यंग आहात अजून सर. पुरे मी सांगितलेल्या फाईल्स आणि पेपर्स आणलेस का बघू? मॅम या फाईल्स आहेत आणि तुमचं काम नंतर, आधी आपलं काम पूर्ण कर. मॅडी मला तुझी मदत लागणार आहे. कशासाठी सर? अगं काय झालंय, उद्या सोहम आणि शुभ्राचा लग्नाचा वाढदिवस आहे. मी त्यांना अॅनिव्हर्सरी विश करून ऐक हळू त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. त्यांना काही सांगू नकोस. सरप्राईज मॅडी? येस येस मॅम, सॉरी मॅम. आम्हाला द्यायचंय त्यांना सरप्राईज, पण आम्हाला ना सुचत नाही एक्झॅक्टली काय करावं. मॅम मी एक सांगू का? आपण त्या दोघांना ना कुठेतरी एकटं कुठल्या तरी रोमॅन्टिक ठिकाणी पाठवूयात. मला आवडलं असतं माझ्या अॅनिव्हर्सरी तर जायला. नाही पण आयडिया चांगली आहे. खरंच छान कल्पना आहे. घ्या गरम गरम कॉफी. अगं मॅडी तू पण आलीस? थांब तुला पण नाही. नको मी घेऊन आले. बर. अगं सोहम आणि शुभम कुठे आहेत? आज त्यांचा स्विमिंगचा मूड आलाय, दोघं पूल मध्ये. अरे वा, बबडूची मजा आहे. आज त्यांची मजा आहे, पण उद्या तुम्ही जिथे जाणार आहात ना तिकडे बबलूला घेऊन जाऊ नका म्हणजे झालं. मॅडी आम्ही कुठे जातोय उद्या? डोंट वरी, मी काही ऐकलं नाहीये. मी जाते आपली बबडू आणि सोहम जवळ. हा चालू दे. मॅडी तुझ्या पोटातनं काही राहत नाही. काय का मॅडी, तुला समजावून सांगितलं होतं ना बोलायचं नाही म्हणून. सॉरी मॅम सॉरी. काही जमणार नाही तुला. तू एक काम कर, तू सुझॅनला फोन लाव. ओके. बोल मॅडी. सॉरी मॅमला बोलायचं तुझ्याशी. ओके. हॅलो सुझॅन. येस मॅम. हे बघ, उद्या सोहम आणि शुभ्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्हाला त्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. तर आम्ही ना तुला जागा वेळ सगळं कळवू. तू काहीतरी कारण काढून सोहमला तिकडे घेऊन ये. हो मॅम चालेल. तुम्ही मला डिटेल्स कळवा, बाकी मी सगळं मॅनेज करते. ठीक आहे, गुड. फोन ठेवते. बाय. सुझानला कशाला सांगितलं? आपण केलं असतं मॅने. अहो आपण काहीतरी केलं असतं तर सोहमला संशय आला असता. सुझॅन त्याची सेक्रेटरी आहे ना.
मग त्याला संशय नाही येणार म्हणून. आता बघ मॅडी, लक्षपूर्वक ऐक, तू पण काहीतरी कारण काढून शुभ्राला तिकडे घेऊन जा आणि सरप्राईज आहे, विसरू नकोस. येस मॅम, डोंट वरी, मी काही नाही गोंधळ घालणार, प्रॉमिस प्रॉमिस. जर जागा ठरली की आपलं सरप्राईज प्लॅन उद्या मजा येणार आहे. हाय सो. हॅलो, अगं काय किती वेळ मी फोन ट्राय करतोय, लागतच नाही, एंगेजच लागतोय तुझा फोन. कोणाशी बोलत होती एवढ्या वेळ? माझ्या बॉयफ्रेंडशी. अरे तुझ्या आईशी बोलत होते मी. तिने तुला कशासाठी कॉल केला? चिल सो. अरे ते काल मिस्टर जोशींबरोबर मीटिंग झाली ना, त्याचे डिटेल्स हवे होते त्यांना. नाही, काहीतरी गडबड आहे. ती तुला कशाला कॉल करेल? जनरली अशा गोष्टींसाठी ती मॅडीला कॉल करते. असू दे ना, सगळं आता सॉल्व्ह झालंय. तू बोल, तू कशासाठी फोन करत होतास? नाही, मी तुला अशासाठी फोन करत होतो की वी हॅव टू बी मोर केअरफुल नाउ. शुभ्राला लिपस्टिकचा डाग दिसलाय माझ्या शर्टावर आणि मानेवर, कळलं का? आता आपल्याला काळजी घ्यायला लागणार. बाप रे, मग काय म्हणाली शुभ्रा? आणि तेच सगळं विचारत होती, पण आता मी तात्पुरतं उगाच आपलं खोटं खोटं रोमॅन्टिक होऊन सगळं वेळ मारून गेली. आता ती विसरली, पण पुन्हा असं झालं ना तर वाट लागेल माझी. सो प्लीज भेट ना मला, माझ्याकडे ना तुझ्यासाठी सरप्राईज आहे. अगं, आता कसं भेटणार तुझ्या? सो प्लीज नाही नको म्हणू, प्लीज भेट ना. ओके चल, काहीतरी झोल करून येतो मी. हा बाय, आत्ता ठेवतो फोन. बाय डार्लिंग. काय करतेय शुभ्रा? अगं, तो एक क्लायंट आहे, त्याचं खूप महत्वाचं काम केलंय मी आज, म्हणून तो खुश झालाय आणि मेसेज करतोय मला. ऑफच करतो. बबडू, स्विमिंग झाल्यावर आपण आईस्क्रीम खायला जाऊया. बाजू उडी मारू दे. सो कशी ही प्लेस? अरे मस्त आहे. अच्छा, मी सगळं आजचं बुकिंग करणार आहे, तू इथेच थांब. तू कशाला? मी करतो ना. सो प्लीज ना, मला करू देत ना प्लीज. ॲज अ विश. इथेच थांब. आले. एक्सक्यूज मी, ते मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी? हो, बुकिंग केलंय. मिसेस कुलकर्णी ऑलरेडी आले आहेत. ओके, ग्रेट. ॲक्च्युली ते जे आहेत ना, ते मिस्टर कुलकर्णी आहेत. ते आम्ही त्या दोघांसाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय आणि यांना माहीत नाही की मिसेस कुलकर्णी ऑलरेडी इथे आले. ओके ओके ओके. हां, तर मी यांना इथे ड्रॉप करून लगेच जाणार आहे, थांबणार नाही. ओके ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. वेलकम. सो झालं बुकिंग. झालं? हां, लेट्स गो. येस. No! I'm so happy.
दिस इज द रूम. ओके. सोहम, मला वाटतं तू मला सरप्राईज दिलंस ना, आता मी पण तुला सरप्राईज देते. मला उचलून घे काय फॅन्टसीज आहेत तुझ्या. प्लीज. नसो. ओके, जम्प जम्प. शुभ्रा, हे माझ्याकडून तुला तुझ्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट. आता प्लीज थँक्यू म्हणू नकोस हा. So wait. I love you so much. I love you, Susan. I love you so much. I love you, Susan.